आंदोलन कशासाठी आणि नेमकं काय हेतू होता? बरोबर आहे. दिल्लीला भारत सभा मंडपमध्ये दिनांक 16 ते 20 AI इम्पॅक्ट समिट 2026 भारत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे समिट होत आहे. हे समिट जे आहे, ह्या समिटमध्ये संपूर्ण जगभरातील अनेक नामवंत कंपन्यांनी भाग घेतलेला आहे. अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष, अनेक देशांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या समिटमध्ये आलेले आहेत. असं असताना पूर्वनियोजित कट रचून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ह्या समिटमध्ये जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. आणि हा जो गोंधळ घातलेला आहे, ही भारताच्या दृष्टीने, हिंदुस्थानच्या दृष्टीने खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या जगभरात आपल्या भारत देशाचं, हिंदुस्थानचं नाव अगदी वरपर्यंत जात असताना अशा गोष्टी पूर्वनियोजित कट रचून कुठला तरी मागचा द्वेष कुठला तरी डोळ्यासमोर आणून अशा प्रकारची लांछनास्पद गोष्ट करणे ही खरोखरच वाईट गोष्ट आहे. आणि संपूर्ण जगभरात काँग्रेस पक्षाविषयी नाराजी निर्माण झालेली आहे. असं असताना आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आदेश दिलेले आहेत की संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारचं जोडो मारो आंदोलन जे आहे राहुल गांधींच्या विरोधात झालं पाहिजे. त्याप्रमाणे माननीय नामदार उदयजी सामंत साहेब, भैयासाहेब सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आदेशानुसार आम्ही इथे रत्नागिरी जिल्हा शिवसेनेतर्फे आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. त्या आंदोलनात संपूर्ण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष सगळेच आम्ही सहभागी झालेलो आहोत. आणि संपूर्ण भारतात जी काँग्रेस विरोधी लाट जी आलेली आहे, त्याच्यात आणखीनच राहुल गांधींनी असं कृत्य करून भर पाडलेली आहे. आमचा फक्त ह्या आंदोलनामागे एवढाच उद्देश आहे, योग्य ते निर्णय घेऊन जे ह्या पाठीमागे जी लोक आहेत त्यांना शासन झालं पाहिजे की त्यांनी भारताविरोधी हे सगळं कृत्य केलेलं आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.